नमस्कार. आम्ही आता जळगावच्या स्टेशनला पोहोचलेलो आहे. जगन्नाथपुरीला जाण्यासाठी निघालेलो आहे. इथून आता भाऊकडे जाऊ, थोडा वेळ तिथे थांबू. तिथून रात्री 11ला गाडी आमची. आता आम्ही भुसावळला जाण्यासाठी निघालेलो आहे. भाऊकडून जेवण खाऊन भुसावळ स्टेशनला पोहोचलो आहे. आता आमची गाडी लेट झाली आहे. सकाळी 7 वाजता आमची गाडी येणार आहे. बॅगामधून चालू आहे महिन्याचं. बॅगामधून घेऊ. एवढा मोठा प्रवास करायचा आहे. बसलेले आहे सगळे आता गाडीची वाट बघत, कोणी मोबाईलमध्ये टाईमपास करत. सकाळ झाली आहे. आता मामांची, भाऊची, आत्याची अशी मजाक चालू आहे. निधू पप्पांच्या मांडीवर बसलेली आहे. या ठिकाणी गाडी आली फायनली आमची. आम्ही आमच्या कोचमध्ये बसलेलो. निधूची, वीरदादाची मजाक चालू. हे बघा, आमचा ब्रेकफास्ट आहे. ब्रेकफास्ट करून मस्त वातावरण आहे बाहेरचं, एकदम छान. आम्ही आता उडीसामध्ये पोहोचलेलो आहे. गाडीत काहीतरी टाइमपास पाहिजे म्हणून मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. वहिनींना मेहंदीची आवड आहे, आत्यांना मेहंदीची आवड आहे, त्यामुळे मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. तरी स्टॉप घेत गाडी चाललेली. थोडा टाइमपास, हातपाय मोकळे करून वाव, नाईस व्ह्यू, खूप छान. गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आम्ही काल भुसावळहून निघालो 8 वाजता. आता आम्ही पोचतोय खडगपूर. महेंद्रसिंग धोनीची पहिली पोस्टिंग होती TCची. त्या ठिकाणी पोचत आहोत. 25 किलोमीटर राहिलेलं आहे. दिमाग मतलब मैं दिमाग मैं ट्रस्टी ने फोन कर दियो फिर बस आता सर्वांना काय करता कोई काय बोल सकता है. ओळख करून देतो. मैं मेरा दोस्त पापा मेन ट्रस्टी है बठेरा, फिर आप नीचे है जो भी है. मामा एकदम हसताय आज, एकदम जोरात आहे. बचत करायला जावं. मामा काहीतरी सल्ला देत आहे, आपण ऐकून घेऊ. पप्पांचे डेकर अजून चालू आहे. डेकरला काय करावं काही समजत नाही. आत्या फुलं शोधताय बाहेर. खिडकीच्या बाहेर फुलं शोधताय. मयुरी त्यांना मदत करते. बंधुराज वेगळं ते नंतर दाखवतो. फुलं शोधतायत, मयुरी फुलं तोडते. वहिनींचा मेकअप चालू आहे या ठिकाणी. वीरदादा अजून झोपेत आहे. वीरदादा झोपेत अजून, आणि थोडी स्माईल आहे त्यांची. आई साहेब अजून झोपले आहे. त्यांना एसीचा त्रास होत होता म्हणून त्यांनी खाली अंतरून टाकून घेतलं मनमोकळं. हे मोठे बंधू ज्यांनी पूर्ण नियोजन केलेलं आहे टूरचं. नाही फेल नाही झालंय, त्यात त्यांची काही चुकी नाहीये, ड्रायव्हरची चुकी आहे. ब्रेक जास्त मामांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू आपण, त्याबद्दल काही. सासरे बुवा शांत माणूस, एकदम शांत माणूस. त्यांना नाईट कपडे घेतले पण ते घालण्याच्या काही मनस्थितीत दिसत नाहीये. काय करावं त्यांना. हा, मीच आहे ना दादा. हा आमचा कोच. तर असा आमचा प्रवास चालू आहे, सुखा समाधानाने, समृद्धीने. नाश्त्यावाले दादा आलेले आहे आमचे. नाश्ता आणि चहा या ठिकाणी दादा देत आहे. दादा कालपासून आमची खूप सेवा करताय. त्यांची कोणीतरी कंप्लेंट पण केली होती, पण ती आम्ही मागे घेतली. दादा तिथून चांगलेच कामाला लागले. या दादा या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग.
क्या है सर ब्रेकफास्ट में? सर ब्रेकफास्ट में क्या है? वो दे दो। चाय भी जरा जल्दी भेज दो दादा। दादा चाय की तलब वाले ज्यादा हैं इधर। चाय, गरम चाय, चाय। Have a nice breakfast. वहिनी चालू पडून गेले या ठिकाणी रवा शिट्टे चाकताय. दादांना काही त्रास? या दादा या. हाँ, 3 दे दो, 6 दिए ना पहले। और एक आम्ही 9 लोक आहे. 9 लोकांचा ब्रेकफास्ट आणतात दादा 2 चक्कर मध्ये. डॉक्टर साहब किधर गए मैम? वॉशरूम गए क्या? ओके दादा नाश्ता करून घ्या शांतपणे मस्त बसा. निधू गुड मॉर्निंग. आओ भाऊ, पाणी बॉटल काढ. हो दादा आणतो. मला शूट करून घेऊ द्या आधी. पप्पा प्रवास कसा वाटला? अतिशय सुंदर वाटलं. काय जेवणात काय आवडलं? जेवणात चांगलं होतं जेवण सर्व. नाश्ता चहा कसा वाटला? व्हेरी नाईस. बरं छान छान. अतिशय उत्कृष्ट प्रतिक्रिया आहेत सर्वांच्या. तिचे उत्कृष्ट आपल्या पाण्याच्या बाटल्या झोल्यात टाका. पाण्याच्या बाटल्या घ्या सर्वांनी. राजमाता जिजाऊ उठल्या. उठल्या उठल्या. जिजाऊ एक्सप्रेस सुरू करायची आपल्याला. हो आणि तुमच्या जवळ कोण आहे मग हे? हे, शहाजी. शहाजी. शहाजी राजे भोसले. इकडे तुम्ही कोण आहे? अनाजी. शिरके म्हणा. शिर्के. आनाजी कसे म्हणणार आम्ही? शिर्के शिर्के. हा, आनाजी कसे? तुम्ही हे कोण आहे? ते, हास्याचे शिंदे. ते शिंदे. हा महाजी शिंदे. हा, महाजी शिंदे. महाजी शिंदे. चढ निधू वरती. तू ब्रश करून घे ना बेटा. ब्रश करून घे ना 8 वाजेच्या पहिले. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलोय खडगपूर स्टेशन. खडगपूर स्टेशनचं महत्त्व असं आहे की आपले माही भाई महेंद्रसिंग धोनी हे जेव्हा क्रिकेट रेल्वेकडनं खेळत होते त्यावेळी त्यांची पहिली पोस्टिंग TC म्हणून या स्टेशनला झाली होती, खडगपूर स्टेशनला. आणि दुसरं की त्याचा प्लॅटफॉर्म हा 1 किलोमीटरचा आहे. पूर्ण 1 किलोमीटरचा प्लॅटफॉर्म आहे. भारतात 1 नंबर प्लॅटफॉर्म खडगपूर स्टेशनचा आहे. ते आता तुम्हाला दाखवणार आहोत. इथून धोनी साहेब पळायचे. अशा प्रकारचं हे स्टेशन खूप सुंदर आहे. थांबतले नाही हे. खडगपूर स्टेशन खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे.
तिकडे खडकपूर लिहितात, आपण खडकपूर म्हणतो. उच्चारामध्ये फरक आहे. करणार नाही, दोघांनी एकाच वेळेस करा. उड्या मारा उड्या. हा, असं मारा मारा, असं करा, असं करा. गाडीमध्ये एन्जॉय चालू आहे निधू आणि वीरदादाचा. आवरा ब्रिज बर का आवरा ये ने विद्या सेतू आवरा ब्रिज तुम्ही सांगितलं तोय. स्टेशन जवळ आहे आवरा ब्रिज. हा सीलिंग सारखा आहे बघा तो आवरा ब्रिज दिसला का? घेतला 8 वाजता पोहोचू आम्ही गंगासागर. 8 वाजता गंगासागर पोहोचून तिथे आम्ही स्टे करणार आहोत. स्टे नंतर डायरेक्ट तुम्हाला आता मॉर्निंगचा व्हिडिओ दिसेल. नमस्कार, आम्ही आता फेरी नंबर 8 या ठिकाणावरून निघालेलो आहे. कुचीबुराई घाटावर पहिल्याच बोटीने निघालो आहे. सकाळी 5:30 वाजता. इथे पूर्णपणे उजेड आहे. आमच्या सोबत मामांनी खूप घाई केली. मामांमुळे सक्सेस होतोय कार्यक्रम थोडा थोडा. बंधू आज खूप लवकर उठले, त्यासाठी मला खूप आनंद आहे. आत्या, आई, मयुरी अजून झोपेते. वहिनी थोड्या ताज्या ताज्या दिसत आहे चहामुळे. अरे वा, वीरू दादा, निधू. इथून आता आम्हाला एंट्री मिळणार आहे. पुढे बोट उभी आहे आमची, तिथे आम्ही जाणार. पप्पा आणि दादा हे तिकिटाच्या लाईनीत उभे. तुम्हाला मी दाखवून देतो. इथे असे छोटे छोटे दुकान आहे. इथे चहा. इकडे बघा तिकिटाची लाईन आहे. सकाळी 5:30 वाजेचा शूट आहे हा. 5:30, 5:15, 5:30 वाजेचा. एक नंबर लावलेला आहे आम्ही पहिल्या बोटीसाठी. ये आहे टिकट घर. ये 6 बजे खुलेगा, 6:15 बजे बोट निकलेगी. आम्हाला एंट्री मिळालेली आहे. आता मध्ये आम्ही बोटीत बसण्यासाठी जात आहोत गंगासागरसाठी. कॉकदीपवरून गेट नंबर 8 वरून आम्ही बसतो आहे. आता चणे घेतले. बदक येतात जवळ बदकांसाठी. जय गंगा माता की जय, बोल अंबे की जय. हे बघा, असे मुरमुरे चणे करण्यात दिले की ते जवळ येतात या पद्धतीने. या ठिकाणी वीरू दादा त्यांनी सुंदर अशी पोळ केलेली आहे. खूप सुंदर असा
व्ह्यू होता. खूप सुंदर अशी मजा केली आणि मस्त वाटत होतं. खूप छान मजा आली. आत्या आणि मामांनी अतिशय सुंदर अशी पोच दिलेली आहे या ठिकाणी. फायनली आम्ही गंगासागर इथे पोहोचलेलो आहे. गंगेचा आणि सागराचं जिथे मिलन होतं त्या ठिकाणी आम्ही आता आंघोळ करणार आहोत. हे बघा या ठिकाणी मयुरीन त्यांनी आंघोळ करतानाचा आनंद घेत आहे. वीर दादा भाऊ मध्ये आनंद घेत आहे. मयुरी मी या ठिकाणी आंघोळीचा आनंद घेतलेला आहे. पवित्र झालोय आम्ही. आंघोळी करून आता मंदिराकडे निघालो आहे. मंदिराकडे मयुरीचा मेकअप रिक्षातच चालू आहे. हे बघा सुंदर मंदिर आहे. खूप छान वातावरण होतं या ठिकाणी. गंगासागरवरून आम्ही आता परतीच्या प्रवासाला आहोत. परतीच्या प्रवासाची बोटच्या लाईनमध्ये आम्ही आहे. खूप मोठी गर्दी आहे. आमची 9:30ची गाडी सुटली त्यामुळे 10 वाजेच्या आत बोटने जाणार आहे आम्ही. इकडे बघ. ये फायनली आम्ही जगन्नाथपुरी स्टेशनवर पोहोचलेलो आहे. सकाळचे 5 वाजलेले आहे आता आणि हे बघू शकता तुम्ही पुरी स्टेशन. आणि आता तुम्हाला असा सुंदर असा नजारा दाखवणार आहोत. बघा जगन्नाथपुरी या ठिकाणचे गोल्डन बीच. गोल्डन बीच चाललेलो आहे. निधू इकडे बघ, इकडे बघ. निध्या आमच्या सर्वांची आता तयारी झालेली आहे. आम्ही आता जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी निघणार आहोत. एक धाम आमचं आता या ठिकाणी पूर्ण होणार आहे. त्यांची तयारी झाली आहे. बंधुराज, माता, पिता, वीर दादा, वहिनी, मयुरी, निधू. अरे 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 निधू. निधूची तयारी. निधूला गॉगल दे ग. असं आमचा रूम आहे. मस्त AC रूम केलाय आम्ही छान. ही आमची हॉटेल आहे पुरी मधली. आणि इथून अवघ्या 200 मीटरवर मंदिर आहे. आम्ही आता दर्शनासाठी निघालेलो आहे. रात्री आम्ही ब्ल्यू फ्लॅग बीचवर आलेलो होतो. मस्त पेड बीच आहे तो. एकदम स्वच्छ सुंदर असा बीच होता. तिथे आनंद लुटला सर्वांनी.
आई पप्पा ते घरी होते, मामा दादा ते घरी होते. महिलांचं लाडकं खाद्य म्हणजे पाणीपुरी, आणि ते पण गोल्डन बीचवरच पाणीपुरी. अरे वा, नाही नाही छान मस्त. कितने बजे तक चलता है दादा? गाड़ी आ गई. हाँ, हे भी मामाच म्हणता रे पोलीसला. हाय, आम्ही आता फिरायला निघालो आहे. भुवनेश्वर, कोणार्क मंदिर, त्यानंतर पुन्हा 10 स्टॉप आहे. प्रत्येक ठिकाणचा अपडेट तुम्हाला देत राहील. वीरू दादा गुड मॉर्निंग. निधू गुड मॉर्निंग. पापा का फोटो लियो, पापा का, आई का फोटो लियो. ते म्हटले आईचा फोटो घे, पप्पांचा फोटो घे. यहाँ का मशहूर बीच है फ्लैग बीच. बहुत सुंदर बीच है यहाँ का, ब्लू फ्लैग बीच. हे आमची मंडळी मागे राहून गेली. मी चाललो पुढे, 2 व्हीलरवर होतो मी एका माणसाच्या, त्यामुळे मी पुढे चालला गेलो होतो आणि ते मागे राहून गेले होते. जय जगन्नाथ. इथे आता सर्वजण नाश्त्याचा आस्वाद घेत आहे. ती मागची गाडी आमची आहे, त्या गाडीने आम्ही प्रवास करणार आहोत. निधू ए दादा, ही गाडी आहे आमची आणि आता भाऊची एंट्री होईल या ठिकाणी. ये रे Where are you going? Hello. कथा चालला म्हणते मी. कथा चालला म्हणे. पूर्ण फॅमिलीचा आता शूट घेतोय मी निघतानाचा. निधू बाय. बाय करो, बाय करो. हसा हसा थोडस, दात बीत दाखवा. वहिनींना रागालाय वाटतं, खाली मान टाकली. दात नको दाखवा. सिंड्रेला हिंड्रेला आत्या हसताय का दात घसताय? दादा सिंड्रेला हिंड्रेला आहे रे मग बोला ना. अरे काय गुलगुला म्हणजे राय ना. दादाला समजत पण आडे मांगे. हॅलो 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 हॅलो. सांग ना तू. ही आमची गाडी आहे, आता फिरायला निघतोय. मयुरी आई आत्या हम अब जा रहे हैं घूमने के लिए. 100% है ना, विश्वास नहीं है ना हमारा. विश्वास है इसलिए तो यहाँ तक आए ना. और सभी लोग एक साथ में उच्चारण करेंगे. जय जगन्नाथ स्वामी की जय सिया राम की धन्यवाद. जय जगन्नाथ.
हा पहिला स्टॉप आहे आमचा. बीच, मस्त बीच आहे जवळचं. चंद्रभागा बीच. इकडे बाय. आणि इकडे पा जरा दादा वरती आ. नाचा नाचा दादा नाचा. सूर्य मंदिर, कोणार्क सूर्य मंदिरला आलेलो आहे आता. सूर्य मंदिराचे चाक आहे ते. सूर्य मंदिर या ठिकाणी सूर्य मंदिराचे चाक आहेत. या ठिकाणी आम्ही व्हिडिओ करतोय. फिरून झाल्यानंतर आता जेवणासाठी आलेलो आहे आम्ही. सर्व मस्त हॉटेलला जेवण त्यांच्याचकडून तिथे जेवण करून पुढच्या यात्रेसाठी निघणार आहोत आम्ही. सर्वजण पोटभर जेवण करत आहेत. भूल न जाना, भूल न जाना. तू जाएगी. भुवनेश्वरमध्ये आलो आहे आम्ही आता. भुवनेश्वरमध्ये आता आम्ही पहाडीवर जाणार आहे. पहाडीसाठी आम्ही आता आमच्या गाडीची वाट बघतोय. मामा ते कुठं गेले होते काही कळालंच नाही मला. आजच्या मामा मयुरी आणि वहिनी ट्रेनमधनं मस्त नदीचा आनंद घेत आहे. मासे दाखवत आहे वाटतं वहिनी. मासे हे थोडं मागे पुढे झालंय. हे आहे गंगासागर येथील समुद्र आणि गंगा नदी. स्नान केलं होतं त्या ठिकाणचं. या ठिकाणी थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो आम्ही. त्यानंतर पुन्हा आमचा ट्रेनचा प्रवास चालू झाला आहे. निधू खिडकीत मस्त पोज देत होती. स्लो मोशन. निधू आणि वीरू दादा गाडीमध्ये मस्त मजा करत होते. पकडापकडी खेळत होते. कुठे मस्त सुंदर दृश्यांचा आनंद घेत होते. निधू आणि बाबा मस्त मजा मारत आहे. आणि आता मी शेवट करत आहे आमच्या व्हिडिओचा एक सुंदर असा